महापालिका निवडणुकीत मतदारांनी भावनिक राजकारणाला नकार आणि निर्णायक नेतृत्वाला पसंती दिली. विकास, स्थैर्य आणि प्रशासनावर मजबूत पकड या मुद्द्यांवर शहरी मतदारांनी भाजपच्या पारड्यात मत टाकलं. देवेंद्र फडणवीस यांची मायक्रो मॅनेजमेंट रणनीती, बूथनिहाय नियोजन, स्थानिक प्रश्नांवर संवाद आणि उमेदवार निवडीत तडजोड न करणं या सगळ्याचा फायदा भाजपाला झाला. एकेकाळी राज्याच्या राजकारणावर वर्चस्व गाजवणारा ठाकरे-पवार ब्रँड आज फिका पडतोय. याचं पहिलं कारण म्हणजे नेतृत्वाचा असलेला संभ्रम. तसेच या पक्षांमधले कार्यकर्ते, उमेदवार आणि वरिष्ठ नेतृत्व यांच्यातली दरीही अनेक ठिकाणी दिसून आली. याशिवाय ठाकरे आणि पवार विकासाच्या मुद्द्यावर ठोस मांडणी करण्यातही अपयशी ठरले. या संपूर्ण निवडणुकीत देवेंद्र फडणवीस हे केंद्रस्थानी राहिले. राज्यव्यापी दौरे, निवडक ठिकाणी थेट प्रचार, स्थानिक नेत्यांना निर्णय स्वातंत्र्य देताना जबाबदारी निश्चित करणे या सगळ्याचा परिणाम थेट मतपेटीत दिसून आला. विरोधी पक्षांनी संघटनात्मक पुनर्रचना, स्थानिक प्रश्नांवर भूमिका आणि मतभेद दूर करण्यासाठी तातडीने पावलं उचलली नाहीत तर येणाऱ्या निवडणुकीत परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.